वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीनवर चारकोल रॉट तसेच येलो मोजॅकच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आपल्यासोबत पालकमंत्री पंकज भाऊ भोयर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। भाऊ, मोठ्या प्रमाणात चारकोल रॉट आणि येलो मोजॅकचा प्रादुर्भाव सोयाबीनवर झालाय, मोठं नुकसान झालेलं आहे। वर्धा जिल्ह्यातले जास्तीत जास्त कास्तकार हे सोयाबीन आणि कपाशीचं पीक घेत असतात। एक भरोशाचं पीक म्हणून सोयाबीनकडे पाहण्यात येते, परंतु आता साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे, त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये जे अति जास्त पाऊस झाला त्याच्यामुळे जिल्ह्यातलं जवळजवळ सर्व सोयाबीन खराब झालेलं आहे। चारकोल रॉट ह्या पद्धतीची बुरशी आणि येलो मोजॅक हा एक प्रादुर्भाव त्या ठिकाणी जाणवला, ज्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणावर सोयाबीनचा पिकाचे नुकसान झालंय। निश्चितपणे याचे तातडीने पंचनामे करण्यात येईल आणि जी मदत शेतकऱ्यांना सरकारकडून करता येईल ती केलं जाईल। भाऊ, यावर्षी जे पीक विमा काढणारे शेतकरी आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे आणि अशा स्थितीमध्ये सोयाबीनचं मोठं नुकसान नाही। पीक विमा शक्यतो जेवढ्या शेतकऱ्यांना शक्य होतं त्यांनी काढलेला आहे, त्यांना त्याचा बेनिफिट निश्चितपणे देण्यात येईल। आणि मे महिन्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालं होतं, त्याचे पंचनामे केल्या होते। ते पद्धत देखील शासनाची जिल्हा कार्यालयामध्ये जमा झालेली आहे। शेतकऱ्यांना मे महिन्यात झालेल्या नुकसानीची देखील नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। सोयाबीनच्या नुकसानीच्या अनुषंगाने मदतीच्या संदर्भात काय नाही, सोयाबीनचं सर्वेक्षण आणि पंचनामे करणे चालू आहे। आमची मागणी सरकारकडे राहील की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याची मदत झाली पाहिजे। नक्कीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न राहील असे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले। महेश गुंजा, TVN मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।